नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, MA हिस्ट्री M60 NEP 2020 पॅटर्न सेकंड सेमिस्टर मे 2024 परीक्षेकरता ऑनलाइन होम असाइनमेंट सबमिट करण्यासाठी जो पेपर 1 होता HIS 521 त्याचे हँड रिटन ऑनलाइन सबमिशन करण्याकरतीचं गृहपाठ होम असाइनमेंट काल आपल्या चॅनलवर आपण टाकलेला आहे। तर आज आपल्या चॅनलवर त्याचा पुढचा पेपर नंबर 2 HIS 522 HIS 522 पेपरचं नाव आहे भारतातील आर्थिक जीवनातील स्थित्यंतरे। तर ह्याचं हँड रिटन ऑनलाइन सबमिशन करण्याकरता होम असाइनमेंट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता ही होम असाइनमेंट माझ्याकडे मिळालं त्याच्यामुळे मी टाकायचं ठरवलं। सगळेच टाकणार होतो, पण इतिहास माझा विषय आहे, ठीक आहे। त्याच्यामुळं आता गडबडीमध्ये तेवढे जास्त वाचणं झालं नाही, बरं गडबडीत तुम्हाला टाकत आहे व्हिडिओ हा। ह्याच्यामध्ये बघा थोडेसे पॉईंट्स खालीवरी करून टाकू शकता तुम्ही पॉईंटमध्ये, बरं का। की आता 5 पॉईंट दिले तर ह्याच्यापैकी खालीवरी करून टाका, एकदम सेम एक्झॅक्ट कॉपी करू नका, सगळेच सेम लिहू नका। वे तुमच्या माहितीसाठी एक नमुना सॅम्पल आहे, एक गृहपाठाचं होम असाइनमेंटचं सॅम्पल कसं लिहायचे एक सॅम्पल टाकलेलं आहे, ठीक आहे। HIS 522 आर्थिक भारतातील आर्थिक जीवनातील स्थित्यंतरे MA हिस्ट्री M60 सेमिस्टर 2 मे 2024 एक्झामिनेशन, ठीक आहे। ऑनलाइन होम असाइनमेंट सबमिशन करण्याकरता गृहपाठ ह्याच्यामध्ये 2 गृहपाठ आहेत। गृहपाठ क्रमांक 1 पाहत आहोत आपण। प्रश्न आहे, खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, 20 गुणांकरता आहे, ठीक आहे। ह्याच्यामध्ये 1 दीर्घोत्तरी आहे आणि 2 लघुत्तरी प्रश्न आहेत। पहिला प्रश्न घेत आहोत आपण, मध्ययुगीन भारतातील कापड व्यापाराबाबत विस्तृत माहिती द्या, 10 गुणांकरता आहे। दीर्घोत्तरी उत्तर आहे उत्तर। आता उत्तरामध्ये हे 5 पॉईंट्स दिले आहेत, तुम्ही 5 पॉईंट तुमच्या परीने लिहायचं आहे। तुम्हाला अक्षर चांगलं काढायचं आहे, ऑनलाइन सबमिशन करायचं आहे, स्वतःच्याच अक्षरात सबमिशन करायचं आहे, दुसऱ्याने लिहिलेले सबमिट करायला जाऊ नका, ठीक आहे। रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत। स्वतःच्याच हस्ताक्षरात लिहायचं आहे तुम्हाला, ऑनलाइन सबमिट करायचं आहे। वेबसाईट खूप स्मूथ चालत आहे, मी आज 1-2 भरलेलं आहे, सबमिट केलेलं आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही अपलोड करता, अपलोडेड म्हणून जेव्हा ऑप्शन येतो तुमच्या पुढे, तर अपलोड केल्यानंतर तुमच्या स्टडी सेंटरला कळवायचं आहे की सर मी माझ्या सगळ्याच पेपरचं जी माझा कोर्स आहे MAचा, तो माझे सगळेच पेपर मी अपलोड केलेले आहेत। आता त्याच्यापुढे व्हेरीफाय वगैरे करायचं असेल, व्हॅल्यूड करायचं असेल तर ती स्टडी सेंटरमार्फत करण्यात यावं म्हणून तुम्हाला फोन करून सांगायचं आहे सरांना तुमच्या स्टडी सेंटरचं, ठीक आहे। न कळत त्यांच्या लॉग इन IDवर जाणार आहे आपले होम असाइनमेंट जे आहे ऑनलाईन होम असाइनमेंट, त्यांच्या लॉग इन IDवर जाणार आहे। आणि त्यांच्या लॉग इन IDवर गेल्यानंतर तिथली जी तुमचे टीचर असणार आहेत, तर ती इतिहासाचे टीचर, ती तुमचं त्या विषयाचे टीचर तुमचं ऑनलाईन तपासणी करतील डेस्कद्वारे। त्यांच्या डेस्कवर जेव्हा येईल फाईल ऑनलाईन तपासणी करतील, तपासणी करून तुमचं व्हेरीफाय शब्द येईल, पुन्हा व्हॅल्यूड वगैरे येईल शेवटी, आणि गुणसुद्धा तुम्हाला ह्याच तुमच्या प्रोफाईलमध्ये दिसणार आहे। जी ऑनलाईन होम असाइनमेंट करण्याची जी वेबसाईट दिलेली आहे आपल्याला asm.ycmu.org, तर ही जी वेबसाईट आहे ह्याच वेबसाईटवर आपल्याला अपलोडही करायचे आणि प्रत्येक वेळेला अपलोड झाल्यानंतर पुन्हा व्हेरीफाईड आले का बघायचं आहे, पुन्हा व्हॅल्यूड आले का बघायचं आहे, बघत राहायचं आहे। ती स्टडी सेंटरचं काम आहे, तीच ती करतात। बरं बरेच दिवस जर आपल्याला काही तिचे दिसणं गेलं, अपलोडेडच दाखवत आहे, पुढे काही सरकतच नाही, तर स्टडी सेंटरला कळवायचं आहे आपल्याला, ठीक आहे, जेणेकरून आपलं काम वेळेवर पूर्ण व्हावं, आपलं नुकसान होऊ नये। अगोदर वेळेवर ऑनलाईन सबमिशन करा आपले सगळेच पेपरचं, नंतर स्टडी सेंटरला तुम्हाला फोन लावायचं आहे। अक्षर सुंदर काढायचं आहे, चांगल्या अक्षरात काढायचं आहे, घाई गडबड करायसारखं एवढं काही जास्त नाहीत प्रश्न, थोडेच प्रश्न आहेत, सुंदर अक्षरात काढून तुम्हाला PDF तुम्हाला मोबाईलवर बी येत आहे, 20 MBच्या आत सहज होत आहे। आता मी करून पाहिली, ही MA इतिहासची करून पाहिली, तर ही 20 MBमध्ये सहजच होत आहे, त्याला काही जास्त कंप्रेस वगैरे करायची काही गरज पडली नाही मला। एवढी क्लिअर PDF बनले तरी पण ही 3-4 MBचीच फाईल होत आहे। त्याच्यापायी तुमच्या स्मार्टफोनवरून जरी तुम्ही कुठं दूरस्थ ठिकाणी राहत असतात, म्हणजे गावी राहत असताल, खेड्यामध्ये राहत असतात, तर तुमच्याकडे स्मार्टफोन निश्चितच असेल, स्मार्टफोनवर सुद्धा तुम्ही
कुठल्याही स्कॅनर ॲपद्वारे स्कॅन करून तुम्ही अशी PDF तयार करू शकता स्पष्ट ओळखू यासारखी, आणि ती घर बसल्या PRA नंबर आणि आपला युजर पासवर्ड, PRA नंबर आणि पासवर्ड asm.yscmovie.org ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन टाकून तिथे तुमची प्रोफाईल उघडून तुम्ही सबमिट करू शकता. ठीक आहे. हे पहिला प्रश्न आहे, याला पॉज करून पॉईंट हे जशा तसं कॉपी करू नका, सगळ्यांनी सारखं लिहू नका. हे सॅम्पल आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा मनानं पॉईंट ॲड करू शकता. की लिहायचेच किती 4-5 पॉईंट लिहायचे. बराचसं मटेरियल आहे. आपलं ई-बुक्ससुद्धा अवेलेबल आहेत. ई-बुक्स कसं डाउनलोड करायचं ह्याच्याशी संबंधित आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. 1 जानेवारी 2024ला आपल्या चॅनलवरचा एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या yscmovie.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवरून ई-बुक्स कसे डाउनलोड करायचे त्याचं सांगितलेलं आहे. ती 1 जानेवारी 2024चा व्हिडिओ पहा आणि ई-बुक्स डाउनलोड करून घ्या. मोबाईलमध्ये सुद्धा वाचून तुम्ही लिहू शकता किंवा त्याची प्रिंटआउट बी काढू शकता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1 झाला. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे शेतीचे व्यापारीकरण, यावर टिपा लिहा. 5 गुणांसाठी आहे. लघुत्तरी प्रश्न आहे, तरी पण ह्याचे 1 पेज उत्तर लिहायचं आहे आपल्याला. दीर्घोत्तरी असलं तरी बी 1 पेज लिहायचं, लघुत्तरी असलं तरी बी 1 पेज लिहून टाकायचं. ठीक आहे. तिथं कंजूसी करत बसायचं नाही. दीर्घोत्तरीला बी 1 लिहायचं, लघुत्तरीला 1 लिहायचं. ठीक आहे. उत्तर आहे. ह्याच्यात सुद्धा 5 पॉईंट लिहा. खालीवरी पॉईंट लिहा. सारखे पॉईंट लिहू नका, कॉपी केल्यासारखं करू नका. हे तुमचं सॅम्पल आहे. तुम्हाला एक सॅम्पल दिलेलं आहे, गडबडीमध्ये सॅम्पल दिलेलं आहे. अशा प्रकारे लिहा. ती पण वेळ आहे म्हणून देणं झालं मला. ते तारीख आता ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशनची शेवटची तारीख असणार आहे 7 मे 2024. त्याच्यामुळे मला हे बनवणं शक्य झालं माझ्याकडं किंवा आलंही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, सन 1948च्या औद्योगिक धोरणाचे विशेष सांगा. 5 गुणांसाठी आहे. लघुत्तरी प्रश्न आहे. ह्याच्यात सुद्धा असे पॉईंट टाका, पॉईंट टाकून लिहा. पुढचा प्रश्न घेऊया आपण. गृहपाठ क्रमांक 2. खालीलप्रमाणे दिलेल्या बहुपर्याय प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा. प्रत्येकी 1 गुण आहे. ही वस्तुनिष्ठ प्रकारचा प्रश्न आहे, बहुपर्याय प्रश्न. ह्याच्यात 10 प्रश्न दिलेले आहेत. 10 प्रश्नाला ऑप्शन्स दिलेले आहेत आणि 1 प्रश्न 1 गुणांसाठी आहे. अशा प्रकारे गृहपाठ 2 जी आहे हे 10 प्रश्न 10 गुणांसाठी. गृहपाठ क्रमांक 2 10 गुणांसाठी आहे. 1 नंबरला आहे श्रीमंतनारायण अग्रवाल यांनी कोणती योजना मांडली. 2 नंबरला विष्टी हे कशाशी संबंधित आहे. 3 नंबरला ग्रामभोजक हे अधिकारी कोणते कार्य करतात. 4 नंबरला स्पे हे कशाशी संबंधित आहे. 5 नंबरला रत्नावली हे नाटक कोणी लिहिले. 6 नंबरला अब्दुल रजाक हा कोणाच्या दरबारात राजदूत होता. हां, ते पाहून घ्या. बाकीचे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. तुम्ही वाचणं महत्त्वाचं आहे माझ्यापेक्षा. ठीक आहे. पुढचं पॉईंट झालं, एवढंच आहे. ठीक आहे. तरी एक सॅम्पल आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही ह्याच्याप्रमाणेच करावं असं एक नमुना दिला आहे. तुम्ही पॉईंट तुमच्या मनाने टाकायचं आहे तुम्हाला शक्यतो. आपण पोस्ट ग्रॅज्युएशनला आहात. पुस्तकातला जशा तसं फक्त इसवी सन वगैरे तुम्हाला लिहायचे. इसवी सन वगैरे काही बदली करायचं नाही. इतिहास बदली करायच्या नादाला लागायचं नाही. ठीक आहे ना. शब्द तुमच्या भाषेत लिहायचं आहे तुम्हाला. काही अख्खं पुस्तकातलं पाठच करायचं असं नाही. जी जन्म वगैरे असतात, लढाई वगैरे असतात, इसवी सन वगैरे असतात, ते पाठ करायचं. आपल्या मनानं वाक्यरचना करून त्याच्याशी संबंधित लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्नाची उत्तरे लिहायचं आहे. ठीक आहे. आणि आता उरलेले पण 3 पेपर राहिलेले आहेत MA हिस्ट्रीचे, ते पण अपलोड करण्यात येतील. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईकच करत नाही मित्रांनो तुम्ही. तुमच्यासाठी इतकं करत आहे मी. लाईक करत जावा. बूस्टर डोस मिळतो, बूस्ट मिळतं व्हिडिओ बनण्यासाठी. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.